महत्वाची बातमी, मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनासाठी आता परवानगी मिळालेली आहे। मनोज जरांगेंना आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे। मनोज जरांगे आता आझाद मैदानावर आंदोलन करू शकतात, मात्र आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी दिलेली आहे। फक्त 5000 आंदोलकांसह मनोज जरांगे आंदोलन करू शकतात, याला परवानगी मिळालेली आहे। काही अटी शर्तींसह मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। आंदोलनामध्ये फक्त 5 वाहनं घेऊन जाता येणार आहेत। पोलिसांनी मनोज जरांगेंना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे, मात्र ही परवानगी अटी शर्तींसह आहे, एका दिवसासाठी आहे। सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी या आंदोलनाला परवानगी नसेल। काही अटी शर्तींसह पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। कृष्णा, मुंबई पोलिसांनी अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आझाद मैदानामध्ये परवानगी दिलेली आहे। मात्र जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडून जो 29 तारखेच्या आंदोलनाची जी काही परवानगी मागण्यात आलेली होती, त्यासाठी काही अटी शर्ती मुंबई पोलिसांनी निश्चित केलेल्या आहेत आणि एका दिवसाची संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 29 तारखेला मनोज जरांगे पाटील हे सगळ्या आपल्या समर्थकांसह जेव्हा आझाद मैदानामध्ये पोहोचतील त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही परवानगी असणार आहे आणि त्यानंतर हे त्यांना आंदोलन जे आहे ते सुरू ठेवतो। आणि या संविधानाला आम्ही ज्या मानतो त्यांनीच आम्हाला हा न्याय दिलेला आहे आणि याच्या हे तुमच्या तोंडावरती आज फासायला पाहिजे। कारण ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला, ज्या पद्धतीने तुम्ही मनोज दादांना, ज्या पद्धतीने तुम्ही या आंदोलन खिजवत होतात, आम्ही हे उत्तर तुमच्या तोंडावरती मारत आहोत। नेमकं याच्यात किती दिवसासाठी ही परवानगी दिलेली आहे, काय सांगितलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितल्या ज्या पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की याचे नियम पाळावे? याच्यात बेसिकली 29 तारखेचा जो आंदोलनाचा आपला दिवस आहे त्या दिवशी इथे उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। आम्ही त्यांना विचारलं 29 तारखेला दिली आहे म्हणजे का दर दिवशी तुम्हाला घ्यायला लागेल का आम्हाला परवानगी? त्यांनी त्यावेळी सांगितलं, क्लिअर सांगितलं की अशी काही गरज नाही, तुम्हाला परवानगी जोपर्यंत तुमचं आमरण उपोषण आहे तोपर्यंत तुम्हाला मिळालेली आहे, असं पोलिसांनी आम्हाला वैयक्तिक सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर गेले काही दिवसापासून सुरू होतं, त्यानंतर या ठिकाणी मराठा बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहिलं तर परवानगीची कॉपी देखील दिलेली आणि एक दिवसासाठी। दरम्यान सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कोणतीही परवानगी आंदोलनासाठी नसणार आहे। आंदोलकांचा फक्त 5 वाहनांनाच आझाद मैदानात परवानगी असेल। सध्याची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। इतर वाहनं वाडी बंदराजवळ निर्देशित केलेल्या ठिकाणी ठेवता येणार आहेत। फक्त 5000 आंदोलकच त्या ठिकाणी आंदोलन करू शकणार आहेत। या संदर्भातली परवानगी आता मिळालेली आहे। आधी खरं तर मनोज जरांगेंना इथे आंदोलन करण्याची परवानगी मिळाली नव्हती, आता मात्र ही परवानगी मिळाली, मात्र काही अटी आणि शर्तींसह। आंदोलनाची वेळ ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल, अशी ही माहिती यामध्ये समोर येते। तर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कोणतीही परवानगी आंदोलनासाठी नसणार आहे। आंदोलकांसह फक्त 5 वाहनांनाच आझाद मैदानात परवानगी असेल, अशी ही माहिती समोर येते।